2-2 वेळेस KYC करून सुद्धा तुमचे पण पैसे आले नाही, मग त्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे की 17व्या हप्त्याबद्दल किंवा ई-केवायसी बद्दल ज्या काही बातम्या येत आहेत तर त्याच्यातल्या बहुतांश बातम्या ह्या खोट्या किंवा चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या आहेत. तर अशा चॅनलला पाहायचं, त्यांचा रिपोर्ट करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. मात्र जी काही सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती जी असते तर आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा पुढची माहिती ऐकण्यापूर्वी आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जर उपयुक्त माहिती वाटली तर इतरांना शेअर करा, नाही वाटली तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. 17व्या हप्त्याबाबत जे काही निवेदन येत आहे तर ते निवेदन म्हणजे जे काही आहे तर सध्या तरी कुठलीच संभावना नाहीये की 17वा हप्ता रिलीज होईल म्हणून. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच रिलीज होऊ शकतो, कारण सरकारकडे सध्या तरतूद नाहीये. दुसरीकडे ई-केवायसी बाबतीत जे काही संबंधित मंत्र्याकडून जे काही पत्रकारांसमक्ष पत्रकार परिषदेमध्ये जी काही माहिती दिलेली आहे तर त्यानुसार 18 नोव्हेंबर ही ई-केवायसी ची अंतिम मुदत आहे आणि अजूनही ते सर्व्हर व्यवस्थित चालत नाही. कोलॅप्स होतं. सकाळी 10 वाजेपर्यंत व्यवस्थित चालतं, त्याच्यानंतर ते चालत नाही. ट्रॅफिक जॅमचा मेसेज देतं आणि तासनतास आमच्या महिला ह्या कामधंदे सोडून शेतातले कामं, घरचे कामं, वाळवणं चिळवणं वाळवायचे असतात, जाळे कोळे लागा लागले घरात, ते सगळं सोडून त्यांना त्या केवायसी साठी बसावं लागतं. इकडून तिकडून एखाद्या महिलेचा आधार कार्डचा नंबर त्याच्यामध्ये टाकला तर टाकल्याच्या नंतर OTP यायला प्रचंड वेळ लागतो आणि 2दा-3दा आधार नंबर टाकूनही शेवटी ऑनलाईन सेंटरवाल्याकडून सांगितलं जातं की तुमचा मोबाईल हा आधारला लिंक नाही. मग अशा स्थितीमध्ये आधार सेंटरवर जावं लागतं. इकडून तिकडून आमच्या महिला भगिनीचा आधार जर त्याला लिंक असलं, OTP आला तर त्याच्यानंतर पुढचे 2 प्रश्न आहेत. तर आधारच्या ज्या काही केवायसीच्या साईटमध्ये आहेत तर अजून कुठलेही बदल केलेले नाहीत, ती ॲज इट इज आहे. आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की थोडेफार बदल केले जातील. तर ते बदल फक्त ज्या महिला घटस्फोटित आहेत किंवा विधवा आहेत किंवा ज्यांच्याकडे पतीचं आधार कार्ड नाही किंवा पती मयत आहेत तर अशांनी पतींचं मृत्यूचं प्रमाणपत्र त्याच्यावर अपलोड केलं पाहिजे किंवा वडिलांचं आधार कार्ड त्याच्यामध्ये जोडलं पाहिजे. पण ज्यांचे वडीलही हयात नाहीत तर मग अशांनी कुणाचं आधार कार्ड जोडायचं किंवा ज्यांचे पती आहेत तर पतीचं किंवा वडिलाचा आधार कार्डचा नंबर टाकलेल्याच्या नंतर वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईलला आधारचा OTP येत नाही. नेमका कुठला मोबाईल लिंक आहे हे अनेकांना माहित नाही आणि मग अशा वेळेस आधार सेंटरवर जावं लागतं. तिथंही सर्व्हरचा इश्यू आहे आणि मग तिथं गेल्याच्या नंतर प्रचंड गर्दी आहे. सकाळी 10 वाजता नंबर लावला तर संध्याकाळी 5-6 वाजता ते सर्व्हर बंद होईपर्यंत नंबर लागत नाही. पुन्हा कामधंदे सोडून दुसऱ्या दिवशी यावं लागतं. ही वस्तुस्थिती, भारीत भारी जरी चष्मा लावला तर या सरकारच्या मंत्र्यांना ही गावखेड्यातली वस्तुस्थिती दिसणार नाही, कारण ते डोळे असून डोळस आंधळं ही इथली आमची सरकारी व्यवस्था झालेली आहे. मात्र त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे म्हणून हा चॅनल तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला पाहिजे की ही वस्तुस्थिती आहे. आणि खाली आम्ही एक त्यांना सरकारला लिहिण्यासाठी त्यांची मेल ID पण देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि थोडंसं एक ड्राफ्टिंगचा मजकूर पण देत आहेत. तो कॉपी पेस्ट करून तुम्ही त्या संबंधित मंत्र्यांना पाठवला पाहिजे, त्या सचिवापर्यंत तो पोहोचला पाहिजे. त्यांची मेल ID मी खाली देत आहोत, त्यांना फक्त ओपन करून तुम्ही कॉपी पेस्ट करा. तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या आपल्या घरातल्या कुटुंबातल्या लिहिणदार माणसाच्या हाताने ते करा. तेवढं जर काम केलं तर सगळ्यांनी जर चहूबाजूंनी तक्रारी केल्या तर कदाचित सरकारला कुठंतरी जाग येईल, त्यांच्या कानापर्यंत आपला आवाज जाईल. अन्यथा हे सरकार कोडगा आहे, गेंड्याची कातडी पाघरलेला आहे. त्यांना कितीही बुक्क्या मारल्या तरी त्यांना त्याची जाणीव होत नाही. त्यांच्या संवेदना पूर्णपणे हरवलेल्या आहेत की गावखेड्यातली रूट लेवलची आमची लोक 1500 रुपयासाठी काय अडचणी भोगतात की त्यांची अशी अवस्था झालेली की भीक नको पण हे तुमचं कुत्रं तरी निदान आवरा, पण कुत्रंही सरकार आवरायला तयार नाही. तर असो, याच्या बाबतीत पुन्हा आदितीताई तटकरेंनी सांगितलेलं आहे की दररोज 4-5 लाख महिलांची ई-केवायसी व्यवस्थितपणे होते आहे. सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे 12 नोव्हेंबर पर्यंत जवळपास 1 कोटी महिलांची ई-केवायसी झालेली आहे. आता 1.5 कोटीच्या उरलेल्या आहेत. तर ह्या 18 तारखेपर्यंत 2-4 दिवसामध्ये होणं शक्य नाही. मात्र त्यांना हे काय समजणार, त्यांना तारीख वाढवावीच लागणार आहे, कारण तुमचं सर्व्हरच चालत नाहीये आणि आधारचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा जो इश्यू आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं की ज्या काही महिला घटस्फोटी आहेत तर त्या घटस्फोटाची त्यांनी कागदपत्र त्या पोर्टलवर अपलोड केले पाहिजेत. आम्ही त्या वेबसाईटमध्ये सुधारणा करणार आहोत. मृत्यूचं प्रमाणपत्र वडील हयात नसतील तर त्यांचं अपलोड केलं पाहिजे किंवा
नवऱ्याचं अपलोड केलं पाहिजे. मात्र ज्यांना वडील नाहीत, बऱ्याच महिला भगिनी अशा आहेत की नवरे व्यवस्थित वागत नाहीत किंवा मारझोड करतात, दारू पितात, किंवा त्यांच्या भानगडी पडलेल्या आहेत, किंवा मुली काही स्वतःहून त्यांच्या याच्यामुळे भानगडी पडलेल्या आहेत. तर अशा स्थितीमध्ये त्यांना पतीचं आधार कार्ड मिळणं शक्य नसतं, वडीलही नाहीत. तर मग त्यांच्यासाठी काय गाईडलाईन आहेत? स्वतः कौटुंबिक न्यायालयाची जर तुम्ही आकडेवारी घेतली तर त्याच्यामध्ये लाखो खटले प्रलंबित आहेत हे फारकतीसाठी, डिव्होर्ससाठी. त्यांनी कुणाचं आधार कार्ड जोडायचं याच्याबद्दलही सरकारला काही माहिती नाही, आणि मग सरकारच्या पर्यंत हा आवाज पोहोचेल नाही पोहोचेल आम्हाला माहिती नाही. परंतु ह्या सगळ्या वस्तुस्थिती आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकार जे काय आहे तर लोकांचा वेळ आणि श्रम हा आकारण वाया घालते आहे, की दररोज जर 5 लाख, त्यांच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर 5 लाख महिला जर कामधंदे सोडून जर त्या केवायसी साठी बसत असतील तर हा किती लोकांचा 3 घंटे जरी त्यांचे वाया जात असतील तर 5 तरी 15 लाख घंटे दररोजचे हे वाया चाललेले आहेत. ही श्रम आमचे वाया चाललेले आहेत, की ज्या वेळेमध्ये कुठेतरी आम्ही एखादं राष्ट्रनिर्मितीचं काम करू शकतो, किंवा आमच्या शेतातलं काम करू शकतो, की कुटुंबातलं काम करू शकतो, किंवा एखादं चांगलं काम करू शकतो, तिथं विनाकारण ताटकळत बसावं लागतं, जांभळ्या देत बसावं लागतं. तर ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा फीडबॅक नक्की कळवा, आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही ड्राफ्टिंग दिलेलं आहे तर ते पाठवायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा की दुसरा व्हिडिओ आपण याच्यावर कशावर बनवला पाहिजे, किंवा कुठल्या समस्या आपण मांडल्या पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून आपण समस्या मांडण्यासाठी पुढे आलं पाहिजे, किंवा नाही की बरेच असे चॅनल आहेत की आज 17वा हप्ता जमा झाला, हे 2 कागद जोडणं आवश्यक आहे, 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले. तर अशा चॅनलचे तुम्ही रिपोर्ट करा. या सगळ्या दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या असतात. तुर्तास धन्यवाद.